हॅलो, काजल कुकिंग रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे गावरान गवारी. तर गावरान गवारी बनवण्यासाठी मी इथे घेतलेली आहे अर्धा किलो गवारी. तर मी इथे एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे, 2 कांदे चिरून घेतलेले आहेत आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता आणि थोडासा लसूण ठेचून घेतलेला आहे. अर्धी वाटी छोटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. अर्धी वाटी तेल घेतलेले आहे. तर मी इथं गवारी भाजून घेतलेली आहे. थोडेसे काळे डाग येऊस्तरा ही गवारी एका डिशमध्ये अशी साईडला काढून घ्यायची आहे. 1 चम्मच मी तेल घेतले आहे. त्याच्यामध्ये मी कांदा फ्राय करणार आहे. तर कांदा असा लालसर भाजून झालेला आहे. ह्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे. टोमॅटोही चांगला भाजून घ्यायचा आहे. टोमॅटो पण भाजून झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद ॲड करणार आहे आणि थोडंसं मीठ त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. नंतर ही गवारी त्याच्यामध्ये ॲड करायची आहे. आता इथं थोडंसं पाणी असं ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. नंतर झाकण टाकून अर्ध कच्ची गवारी वाफवून घ्यायची आहे. तर इथं मी थोडीशी गवारी वाफवून घेतलेली आहे. ती साईडला ठेवून द्यायची आहे. तर इथं मी फोडणीसाठी दुसरं भांडं घेतलेले आहे. ह्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी तेल ॲड करणार आहे. आता आपण मोहरी आणि जिरे असं चांगलं भाजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर लसूण, कढीपत्ता हा ह्याच्यामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे. आता लसूण चांगला भाजून झालेला आहे. तर आपण घरची चटणी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. ती अशी चांगली भाजून घ्यायची. नंतर अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे, ते इथे भाजून घ्यायचं आहे चांगलं असं तेलामध्ये. तर आता हा तडका आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे. हा तडका असा व्यवस्थित गवारीमध्ये मिक्स करायचा आहे. थोडंसं पाणी टाकून 2-3 मिनिटं ही गवारी वाफवायची आहे. तर आपली ही गवारी शिजून छान अशी झालेली आहे. आता आपण ह्याच्यावरतून कोथिंबीर टाकणार आहे. तर गवारी आपली तयार आहे.